न हात लावता न कोणाला टाकीमध्ये उतरवता अर्धा ते 1 तास टाकीमध्ये उतरून टाकी साफ करणं नाकेनऊ येणारं असतं। मग अशा वेळेस काय करायचं, चला ना मी असल्यावर कशाला टेन्शन घ्यायचं। बघा आपल्याकडे अशा पद्धतीने गाळ किंवा माती खाली साचत असते टाकीमध्ये। मग काय करायचं, अशी बिस्लरीची बॉटल घ्यायची, त्याच्या तोंडाकडचा भाग तुम्हाला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे। खालच्या भागाचा तुम्ही कसाही रियूज करू शकता। त्यानंतर त्याला अशा पद्धतीने तुम्हाला चिरा पाडून घ्यायच्या आहेत। एकदाच तुम्ही हे टूल यूज जे आहे बनवलं ना, तर तुम्हाला नेहमी बनवायचं काम सुद्धा नाही। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे असा प्लास्टिकचा पाईप आणि त्यासोबत लागणार आहे तुम्हाला जे पीव्हीसी पाईप असतो तो। एका टोकाला तुम्हाला असा पीव्हीसी पाईप त्या पाईपला जोडून घ्यायचा आहे। थोडा लांब असला तरीही चालेल। दुसऱ्या साईडला मला असं वाटलं की थोडं कमी वगैरे पडेल म्हणून मी डबल दुसरी अटॅचमेंट लावली आहे की कमी पडला तर पुन्हा पाईप लावू, असं आपलं एक टूल तयार झालंय। पण जिथे आपण पीव्हीसी पाईप घातलाय तिथे मात्र चिकट टेपने व्यवस्थित सील करायचं, जेणेकरून टाकीत घातलं की ते निसटायला नको म्हणून। त्यामुळे एकदम पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बऱ्याचदा लोक काय करतात की एका बाजूने हे तोंडाने ओढतात, तसं बिलकुल करायचं नाही। तर अशा पद्धतीने एका टोकातून आपल्याला पाणी टाकायचं, तिथपर्यंत पाणी टाकायचं की दुसऱ्या बाजूने ते पाणी जे आहे बाहेर निघता कामा नये, म्हणजे इन शॉर्ट पूर्ण पाईप आपल्याला भरायचा। नंतर एका याने तुम्हाला पाईप जो आहे पूर्ण बंद करायचा। एक टोक यामध्ये टाकायचं जे व्हॅक्यूमचं टोक आपण केलंय ते, आणि बाकीचं खाली सोडायचं आणि नंतर तो टूल जे आहे तुम्हाला फिरवत राहायचा आहे या पद्धतीने। आणि नंतर तुम्ही बघू शकता किती गढूळ पाणी यामधनं निघालेलं आहे। नक्की ही ट्रिक फॉलो करा। पूर्ण तुम्हाला तो जो पाईप आपण आतमध्ये टाकलाय